त्रास काही नसला तरी सुद्धा शिबिर केल्यानंतर अनेक गोष्टी च्या अपडेट्स म्हणतो आपण, की आता हल्ली सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतातच. असं जेव्हा आपण शिकायला जातो योग वगैरे, हं. तर ते हल्ली हे काय आम्हाला माहिती आहे, असं सगळेच जण म्हणतात. प्रत्यक्ष जेव्हा हे शिबिर केलं तेव्हा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी समजल्या आणि झाल्यानंतर सुद्धा अ, एक प्रकारचा वेगळा बदल नक्कीच जाणवला. थोडासा उत्साह वाढल्यासारखं झालं, शरीर हलकं झालं. नम नमस्कार. नमस्कार. मी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट छत्रपती संभाजीनगरमधून बोलत आहे. मुलाखतीसाठी आपल्यासोबत जोडले आहेत मुग्धाताई घैसास. ताई मुंबईवरून आहेत. सध्याच ताईंनी विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या संस्थेअंतर्गत नाशिक त्र्यंबकेश्वर 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताचा प्रकल्प आहे. विवेकानंद केंद्र सेवा प्रकल्प पिंपळत येथे निवासी 7 दिवसीय योग निसर्गोपचार आरोग्य शिबिर पूर्ण केले. हं. शिबिर करणे अगोदर तुम्हाला शारीरिक त्रास काही होता का? आजार किंवा त्रास असा काही विशेष असा काही नव्हता मला. अच्छा. बरोबर. की ज्याच्यावरती म्हणजे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, असा काही मला विशेष आजार नव्हता. अच्छा, अच्छा. बरं, पण शिबिर करणे अगोदर आणि नंतर हं. तुमच्या शरीरावर आणि मनावर काही सकारात्मक बदल झालेला तुम्हाला जाणवतो का? हां, हो. जरी त्रास काही नसला तरी सुद्धा शिबिर केल्यानंतर अनेक गोष्टी च्या अपडेट्स म्हणतो आपण, की आता हल्ली सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतातच. असं जेव्हा आपण शिकायला जातो योग वगैरे, हं. तर ते हल्ली हे काय आम्हाला माहिती आहे, असं सगळेच जण म्हणतात. प्रत्यक्ष जेव्हा हे शिबिर केलं तेव्हा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी समजल्या आणि झाल्यानंतर सुद्धा अ, एक प्रकारचा वेगळा बदल नक्कीच जाणवला. थोडासा उत्साह वाढल्यासारखं झालं, शरीर हलकं झालं. म्हणजे असा हा नक्कीच फायदा झाला. म्हणजे सकारात्मक बदल हा नक्कीच झालेला आहे. अच्छा. छान. अजून एक दुसरा एक प्रश्न असा आहे, की तुम्हाला योग निसर्गोपचार आरोग्य शिबिर का करावे असं वाटलं? की मला शरीर शुद्धी ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही करणार होतात, म्हणजे निसर्गोपचार आणि शरीर शुद्धी हं. असं जे काही त्याच्यामध्ये होतं, तर ते मला करून घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठीचे जे काही ट्रीटमेंट म्हणता येणार नाही, पण त्याच्या साठीचं जे काही उपचार होते की वेगवेगळ्या गोष्टी होत्या, तर त्या मला करून घ्यायच्या होत्या. हं, आणि हं. मला आवडतं म्हणजे अशा गोष्टी हं. हे करायला. बरोबर. तर त्याच्यामुळे मला ते करावंसं वाटलं. हं. आणि ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे नुसतं निसर्गोपचार असं नाही, हं, तर हं. त्याच्यामध्ये आहारामध्ये सुद्धा ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या त्या खूपच उपयुक्त वाटल्या मला हं, हं. बरोबर. आणि त्या सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. अजून शिबिर करण्याच्या अगोदर बऱ्याच जणांच्या मनामध्ये काहीतरी हं, प्रश्न असतात. तर शिबिर करण्याच्या अगोदर हं. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आले असतील, तर ते पण तुम्ही आमच्यासोबत शेअर केले, तर अजून आम्हाला चांगलं राहील. हो, म्हणजे प्रश्न होते म्हणजे काय, की हे जे काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, हं, तर हं. ह्या बरोबर. बाबतीतच्या सगळ्या गोष्टींचं निराकरण होईल का? हां, बरोबर. हा हं, हं. आधी एकदम मोठा प्रश्न, कारण हल्ली जाहिरातींचा योग असतं. मोठ्या-मोठ्या बरोबर. जाहिराती हं, हं. भरपूर केल्या जातात. हं, मी हं. काही त्या कुठे काही अटेंड करते असं नाही, पण खूप जाहिराती असतात आणि खूप खूप लोकं काय-काय करत असतात. हं, हं. तर हे खरोखर होतंय का? हं, हे हं. असं होईल का सगळं? हं, हं. अशा तऱ्हेची शंका असणं साहजिकच आहे ना, म्हणजे ते अनेकांच्या मनात असेल मला बरोबर. वाटतं शिबिराला यायच्या हं. अगोदर. अच्छा, अच्छा. तर बरोबर, स्वाभाविक. हा एक प्रश्न होताच. अच्छा. पण ब ते शिबिर केल्यानंतर त्या सगळं म्हणजे मला हं, हं. आवडलं एकूण बरोबर. आता हे सर्व सगळ्या तुम्ही गोष्टी. शिबिर जे केलं, तर योग निसर्गोपचार पद्धत जी आहे, तर हे स्वीकारल्याने आपले हं. आरोग्य चांगले राहील का? असा एक विश्वास तुम्हाला वाटतो? हो, स्वीकारल्याने नक्कीच होईल. पण काय आहे, की फक्त हल्ली योग साधना वगैरे असं खूप मोठी-मोठी नावं देतात. पण काय आहे, की नुसतंच योग, प्राणायाम ह्या एवढ्याच एक कसरत आणि व्यायाम एवढ्याच पुरतं
मर्यादित खरं तर ठेवून चालणार नाही, की ह्याच्याबरोबर आहाराचं सुद्धा तितकंच महत्व आहे आणि काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात समाजात किंवा स्वतःसाठी म्हणून. या सगळ्याचा एकत्रित म्हणून योग ह्याकडे बघायला पाहिजे खरं तर सगळ्यांनी. आणि त्याच्यामुळे नुसतंच प्राणायाम केला आम्ही एवढे तास योगासनं केली. तर एवढं हं. असं असं असत नाही. कारण 7 दिवसांचं शिबिर करून लगेच मला 7 दिवसांमध्येच बदल माझ्या शरीरात मला लगेचच्या लगेच व्हायला पाहिजेत. हं, तर हं. असं क्विक आणि इतकं फास्ट काही नसतं. तर ती बरोबर. लाँग प्रोसेस असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आहाराचं सुद्धा शिबिरामध्ये ज्या काही छोट्या-छोट्या टिप्स दिल्यात, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्या आपल्याला माहिती असतात कारण की पण आपण फॉलो करत नाही. तर त्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितल्यामुळे आणि त्याच्यामागचं शास्त्रीय महत्व काय आहे, हे जेव्हा तुम्हाला समजतं, तर त्या दृष्टीने तुम्ही मग विचार करता आणि ते सगळं जर का फॉलो केलं, तर मग फॉर लाँग टाईम सगळ्यांनाच याचा खूप फायदा होऊच शकतो. नक्की. बरोबर. आता एक शेवटचा एक प्रश्न आहे आमचा तुम्हाला, की अधिकाधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यायला पाहिजे का? आणि शिबिराबद्दल नवीन साधकांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि पूर्ण ओव्हरऑल शिबिराचा एक थोडक्यात अनुभव जो आहे, ते एक तुम्ही आम्हाला एक सर्व सांगू शकता. हां, म्हणजे मी तेच आत्ता सांगितलं ना, की अ, संदेश वगैरे असं काही नाही. पण नुसतं तुम्ही शिकून काही उपयोग नाही, की 7 दिवसात तुम्ही जे काही शिकता आणि ज्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात किंवा जे काही तुम्हाला सांगितलं जातं आणि शिकवलं जातं. अनेक वेगवेगळी ह्या शिबिरामध्ये काही-काही जणांची लेक्चर्स पण होती. हं, हं. तर ती सुद्धा सगळी खूप उपयुक्त होती. तर त्या सगळ्याचा एकत्रित विचार आपण स्वतः करायला पाहिजे आणि अ, त्या दृष्टीने आपणच आपले प्रयत्न करायला पाहिजेत. नुसतं 7 दिवस शिकलं आणि मग मला याचा फायदा झाला, असं होतच नसतं. त्यामुळे सगळ्यांनी ते नंतर सुद्धा फॉलो आणि फायदा तर नक्कीच होतो. जर का त्या सगळ्या गोष्टी अगदी लगेचच्या लगेच आपल्याला जरी नाही, तरी हळू त्या आत्मसात करून जर का तसंच्या तसं आपण केलं, तर नक्की तुम्हाला फायदा होतो. त्याच्यामुळे नक्की अशी शिबिरं करावं म्हणजे असं मी सांगते. चालेल, चालेल. धन्यवाद ताई. खूप छान पद्धतीने तुमचा सर्व अनुभव जो आहे तुम्ही आम्हाला सांगितला आणि हा जो मेसेज जो आहे सर्वांपर्यंत एक पोहोचेल आणि याचा नक्कीच बाकीच्यांनाही एक फायदा जो आहे तो एक होईल. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.